मा शब्द काय साधा आहे का? पूर्वीच्या काळात जन्म देणाऱ्या जननीला लेकर काय म्हणत होते? काय म्हणत होते? आता मा म्हटलं तर लोक काय म्हणतील? काय आहे? आता काय म्हणतात? ते जाय ना धस वेचाला, पण मम्मी काय आहे? हा गेला फवारा काढायला, त्याचं नाव केलं पप्पा, ते बदललं आता. मस्त बाबा म्हणत होतो, वात्सल्य होतं. मा शब्द साधा नाही, बरं शब्दाचे मराठी व्याकरण मध्ये शब्द आहे. कंठष्टय, दंतष्टय, तालष्टय, ओठष्टय. कंठातून निघतो तो आई आई. पण मा बगर ओठ मिटवायची किती ताकद लावली तर मा शब्द होणार. आणि मा म्हणत असताना इथं स्थान पडतो दादा. मला असं वाटते जगात माय सारखं नातं पाहायला मिळणार. मा तुझं माझं नातं, कारण नाभी जुटलेली असते. विठ्ठला विठ्ठल. मा सोडलं मम्मी झालं, मम्मी सोडलं शॉट मारला, त्यात मॉम केलं. त्यानं काय केलं? कशा तरी 12वीच्या पुढे गेले. मस्त पप्पा होतं, पप्पा बदललं, डॅडी झाला. आता त्याचे पुढे गेले, त्याच्यातही शॉट मारला. काय झालं? आता याचे पुढे जाते, डेड बॉड्या होती. म्हणजे मरेल माय बापाची वाघींचे बच्चे तरी या खुशीत. विठ्ठला विठ्ठल. ही भागवत कथा, याला महापुराण म्हणतात. आणि ही कथा जिथं विराजमान होते ना, कहती है भागवत कोई पुराण नहीं, भागवत स्वयं श्री कृष्ण जी है. और जहां भगवान श्री कृष्ण जी रहते वहां गोकुल जैसा वातावरण बन जाता. हे माझे शब्द नाही, स्वयं भगवान शुभदेव बाबा कथेत भी बोलतात. नित्य मम कथा यत्र तत्र तिष्ठन्ति वैष्णवः कलिपाय नरास्ते यर्चयन्ति सदा. जिथं माझी कथा आहे, मम कथा, मम म्हणजे माझी, तत्र तिष्ठन्ति, तिष्ठन्ति म्हणजे राहणे, वैष्णवा माझं भागवत जिथं ठेवल्या जाते, मी 7 दिवस तिथं मुक्कामी होतो. कोण म्हणता? भगवान श्री कृष्ण. मग आपल्या पेंडॉल मध्ये कोण आहे आता? आणि यायची भेट घ्यायला कुठं जावं लागते माहित आहे? वृंदावनला. कुठे जावं लागते? आणि वृंदावनला जाण्यासाठी दादा 15 दिवस सुट्टी काढा लागते तुम्हाला. किती दिवस? यास्त भागवतात 2 दिवस येऊन, 3 दिवस येऊन, 1 दिवस येऊन, मागचा दिवस घेऊ, असं चालू आहे आपलं. काय आहे? वृंदावनला कृष्ण दर्शन करण्यासाठी 15 दिवस सुट्टी काढावं लागते. 20,000 खर्च करा लागतात. किती हजार? पण काय तुमच्या गावचं भाग्य, ना 15 दिवसाची सुट्टी, ना 20,000 द्यायचं का? अरे भागवताच्या स्वरूपातून वृंदावनचा कृष्ण तुमच्या गावात आला. काय आला? फक्त काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? जैसी दृष्टी वैसी. तुम्ही संतांना विचारा, देव कोठं नाही हो. विठ्ठल विस्तारला जाणे या विश्वामधली एकही जागा नाही की तिथं काय नाही.